मी कंटिन्यू तर मी ब्लॉग कंटिन्यू करते. आमच्या घरी पालखी आलेली आणि आता दुसऱ्या दिवशी मी ब्लॉग कंटिन्यू करते आणि आम्ही चाललोय रोंबाटला. चल, तर बघू शकता घाई झालेली आहे कारण की पालखी निघाली आहे मंदिरामधून. सो बाकीचं बोलणं आपण रस्त्यात बोलूया. तर बघू शकता आम्ही आता जातोय आणि इथे खूप जास्त अंधार आहे आणि पालखी अजून निघाली नाही. मग अशी वाजवलं तर आम्हाला असं वाटलं की पालखी निघाली असेल, पण अजून नाही निघाली. पालखी आमच्यासाठी जरा थांबली असं बोल. काय धावत आम्ही आहोत अजून 18 एप्रिल पर्यंत. मावशीच्या पोरीचं लग्न आहे ना चुलत, 18 तारीखला आहे लग्न. दाखव ना. आता मी व्लॉग बनवते. तर गेल्या वर्षी माहिती होतं गेल्या वर्षीचा जर तुम्ही व्लॉग बघितला असेल रोंबाटचा, तर त्यात आम्ही सगळीजण होतो. ऋतिकाताई पण आलेली. ऋतिकाताई तेव्हा गावीच होती थांबलेली आणि आम्ही सगळीजण होतो आणि मी खूप मज्जा केलेली. पण ह्या वर्षी ऋतिकाताई नाही, रिद्धी, मी, रिया आणि आमच्या वाडीतल्या बायका आहेत, पाठवून येत आहेत. रिया, ही बघा रिया आणि मी आणि रिद्धी. तर आम्ही मस्तपैकी चाललोय तयार होऊन. तर आम्ही गावसरीमध्ये पोचलोय आणि फर्स्ट टाइम असं झालंय की आम्ही पालखीच्या आधी आलो इथे. नाही तर दरवेळी आम्ही पालखीसोबत येतो. तर काय झालं, आजी आम्हाला बोली चला चला चला, पालखी बाहेर काढली आणि वाजवत होते तेव्हा तर म्हणून आम्ही लवकर बाहेर पडलो. पण पालखीला बाहेर नव्हतं काढलेलं आणि अजून पण काढलं नाही. तर मग आम्ही त्या मैदानात आलो जिथे पालखी नाचवतात गावसरीमध्ये. तर चला मी तुम्हाला तिथे दाखवते आणि तुम्हाला माणसं पण दाखवते. बायका आहेत त्या आलेल्या आहेत. चला बघूयात. ती बघा माझी मम्मी. अगं दाखवलं. अच्छा हां. आणि ही रिद्धी, तर तिला ओव्हर ॲक्टिंग करायची होती, दाखवत पण नाही. आणि ही रिया. टू बी कंटिन्यूड सारखी मी परत आली आहे तुमच्यासोबत बोलायला. आम्ही आता परत चाललोय देवळामध्ये. अरे सो वी आर हिअर परत एकदा. अरे डिस्को लाईट नको हे करू. तर आम्ही परत चाललोय देवळामध्ये. परत म्हणजे आता पहिल्यांदाच चाललोय देवळामध्ये. असं अंगावरून गाडी घ्यायची काय गरज आहे. योगी होता वाटतं तो पाठी. दुसरं काय रिद्धी, मला खालचं नाही काय दिसत आहे. कुठे मी कुठे जाते मला समजत नाही. तर आम्ही आता देवळात जातोय कारण की तिथे खूप जास्त आम्हाला कंटाळा येत होता बसून. मग म्हटलं जाऊया आपण पालखीकडेच जाऊयात आणि पालखीच्या पाठून परत येऊयात. सो जाऊयात. आणि आमच्यासोबत आहे आधी रिद्धी धुमाळ, परत शुभमची मम्मी आहे, शुभमची दीदी आहे. दीदी म्हणजे शुभमची छोटी बहीण आणि बाळी दीदी आहे. पाठी आहे बघू शकता. सगळ्यांनी तोंड दाखवा. तर ही शोभाताई आहे, शुभम पाष्टे त्याची मम्मी, शुभम ब्लॉगर. हां, तो पण ब्लॉगर आहे. राणी लहान बहीण. आणि ही शुभमची खूप आठवण येते. शुभम नाही आला ना यावर्षी. शुभम मिस यू. तू पण बोल ग. मिस यू दादा. आवाज येतो तुम्हाला ऐकायला. आता खरं तर माईकची गरज होती. ए नको. तर चला आपण पालखीजवळ जाऊया. तर आता पालखीला बाहेर काढतायत.
पंढरीराया आलो पंढरीराया हे गुरुराया हे गुरुराया भेटे आलो पंढरीराया हे गुरुराया भेटे आलो पंढरीराया हे गुरुराया भेटे आलो तुला पालखीत बसवीन तुला खांद्यावर घेईन ढोल ताशाच्या गजरात आनंद आई आनंद नाचवीन ढोल ताशाच्या गजरात आई आनंद नाचवीन ढोल ताशाच्या गजरात तुला पालखीत बसवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत बसवीन तुला खांद्यावर घेईन ढोल ताशाच्या गजरात पालखी आनंद नाचवीन ढोल ताशाच्या गजरात पालखी आनंद नाचवीन तुला आगवड घेईन भूक झोप हरवून तुझे भक्त झाले गोळा तान भूक झोप हरवून तुझे भक्त झाले गोळा भूक झोप हरवून झाले भक्त गोळा तान भूक झोप ताल सूर धरुणी आनंद नाचती ताल सूर धरुणी आनंद नाचुनी ढोल ताशाच्या गजरात पालखी आनंद नाचवीन ढोल ताशाच्या गजरात पालखी आनंद नाचवीन देवीला संगे घेऊन पावणा देवीला संगे घेऊन पावणा देवीला उघडी घालण्या रंग आला 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 उघडी घालण्या रंग घालता घालता घालू लागली लंगडी काळाबाई माझी घालीत होती फुगडी फुगडी नऊवारी साडी आली लुगडी काळाबाई माझी घालीत होते फुगडी मालवणच्या फराडी देवीला 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 मालवणच्या फराडी फुगडी घालण्या निरोप दाढीला फुगडी घालण्या निरोप दाढीला साडी नेसून आली लुगडी काळाबाई माझी घालीत होते फुगडी नऊवारी साडी नेसून आली लुगडी काळाबाई माझी घालीत होते फुगडी नऊवारी साडी नेसून आली लुगडी काळाबाई माझी घालीत होते फुगडी नऊवारी साडी नेसून आली लुगडी काळाबाई माझी घालीत होती फुगडी नऊवारी साडी नेसून आली लुगडी काळाबाई माझी घालीत होती फुगडी नऊवारी साडी नेसून आली लुगडी काळाबाई माझी घालीत होते फुगडी नऊवारी साडी नेसून आली लुगडी काळाबाई माझी घालीत होते फुगडी संगे घेऊन दिस देवीला 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 फुगडी
शकता हाऊ आय एम लुकिंग. तर मंडळी बघू शकता इथे मी अंधारात बसलेली आहे. आम्ही असं आजीने रुमाल आणलेलं ते हंतरून बसलोय. पालखीला तर मांडावर आणलं हे मी मगाशीच बोलली तुम्हाला. आणि तुला पण अच्छा ही रिद्धी आहे आजी. ए खुळ्या खुळ्या. तर आता उजेड आला आमच्यावरती, उजेड पडला. तर इथे उसळपाव, उसळपावचं मी सांगितलं इथे उसळपाव आहे. तसंच इथे नाटक पण आहे. नाटक पण नाटक नाही भारूड आहे. आम्ही भारूड नाही बघणार आहे. तर आम्ही उसळपाव कल्टी मारणार घरी. मम्मी अजून उसळपाव दिलं नाही. सो तुम्ही थांबवलं झालं का ग नाही यायचं तुला ब्लॉगमध्ये. मंडळी, या ठिकाणी आपण बऱ्याच वर्षानंतर हे गण ऐकतो की जेणेकरून पूर्वी आपण प्रत्येक वेळेला गण करत होतो. गौरैकर पेंदाजी सुदामा, हा पेंदाजी असा येणार नाही, त्याला त्याच्या भाषेत हाक मारायला तर आता वाजलेत रात्रीचे किती 2 वाजले. तर इथे रात्रीचे 2 वाजलेत आणि आम्ही सगळीजण आतमध्ये आलो कारण की अवेळी पाऊस पडला. अकाळी पाऊस पडतो ना तसा पाऊस पडला. तर सगळीजण अशा आतमध्ये पडले आणि तर थोडा पाऊस पडत होता ठीक आहे. आणि नंतर इतक्या जोरात पाऊस पडत होता की सगळीजण बघ तो भारुडाचा कार्यक्रम होता तो तिथेच सोडून आतमध्ये आला. तुम्हाला मी दाखवते. बाहेर पण बसलेले आहेत देवळाच्या म्हणते आपण ओटा तिथे पण बसलेले इथे आहेत हे बाई. आणि तिथे बाहेर पण बसलेली आहेत माणसं.